थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या अंतिम भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की शैलेंद्र दीक्षित ज्यांच्यासाठी गायत्री प्रभू एवढे वर्ष प्रभूंना त्रास देत होती, त्यांच्याशी वाईट वागत होती, तिच्या मनामध्ये कटुता निर्माण झाली होती, तिला अखेर तिच्या सासरच्या नात्यांची किंमत कळणार आहे. 11 आणि 12 सप्टेंबरच्या भागांमध्ये आपण असं पाहणार आहोत की शैलेंद्र दीक्षित यांना सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर पाहिजे असते, परंतु त्या कागदपत्रांवरती फक्त तेजसची सही नसते. शैलेंद्र दीक्षित ती सही घेण्यासाठी बंटी म्हणजेच गायत्रीचा मुलगा याला वेठीस धरतो. शैलेंद्र दीक्षित बंटीच्या गळ्याला काच लावतो, त्याला मारण्यासाठी, आणि तेजसला सही करायला सांगतो. एवढी वर्ष थांबून राहिलेला तेजस एका क्षणाचाही विचार न करता सही करायला तयार होतो. हे बघून गायत्रीच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. ती मनातल्या मनात म्हणते की एवढी वर्ष सहीसाठी अडवून थांबलेला तेजस आज सही करायला तयार झाला फक्त माझ्या बंटीसाठी. तेजस सही करायला खाली बसतो आणि सुरुवात करतो सही करायला, परंतु गायत्री तेजसला म्हणते, तेजस थांब, तू सही करणार नाहीस, तुला बंटीची शपथ आहे. आणि गायत्री एका क्षणात बंदूक घेते आणि शैलेंद्रवर रोखते. परंतु मानसी गायत्रीला थांबवते आणि इन्स्पेक्टर साहेबांना आतमध्ये बोलवते आणि म्हणते, अटक करा यांना, म्हणजे शैलेंद्र दीक्षित परत तुरुंगात जाणार. पोलीस त्यांना अटक करून घेऊन जातात. नंतर गायत्री सगळ्यांची माफी मागते आणि तोच ऐतिहासिक क्षण येतो, तो म्हणजे मानसी म्हणते की सगळ्यांसमोर याला तिच्या नाश्त्यांवरती खरंच खूप प्रेम आहे आणि ती त्याला मिठी मारते. मानसी हे देखील बोलते की आजचा दिवस हा प्रभूंच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि घरातील सगळेजण टाळ्या वाजवतात आणि इथेच हा अंतिम भाग संपलेला आहे. खूप छान शेवट झाला थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा. या मालिकेतील सर्व कलाकारांना त्यांच्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन आपण आपला व्हिडिओ इथेच थांबूया.